भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्या हकालपट्टीची मागणी डॉक्टर विजयकुमार गावित व डॉक्टर हिनाताई गावित यांच्यावरील कथित आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी अॅट्रॉसिटीसह गुन्हा दाखल करण्याची मागणी। काही दिवसापासून सोशल मीडियावर अनेक जनतेच्या व्हॉट्सॲपवरती बऱ्याच व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत। त्या व्हिडिओत इतक्या अश्लील भाषेत बोलल्या जातं आणि एक लेडीज म्हणून त्या माजी खासदार संसद रत्न खासदार आहेत, 10 वर्ष त्यांनी संसद गाजवलेली आणि तुम्ही त्या अशा अश्लील भाषा वापरतात। एक एवढ्या मोठ्या पदाधिकारीला असं लेडीज म्हणून बोलत असाल तर इतर लेडीजांचं काय आलं? त्यांनी एक आता मी अजून स्वतः एक क्लिप ऐकली, त्यात मालती वळवींना सुद्धा ते फालतू टपोरी हे शब्द त्यांना शोभत नाही। ते भाजपचे महामंत्री राहून चुकलेले आहे आणि ते जर असं वापरत असेल तर जनता काय करणार? जर तुमच्यामध्ये संस्कार नाही आहे, एक छत्रपती शाहू आंबेडकरांचा आपलं महाराष्ट्र राज्यामध्ये संस्काराच्या पद्धतीने आपण जगत असतो आणि त्या चालरीतीप्रमाणे एक लेडीजला कसं बोलावं हे त्यांना तालतम्य काहीच राहिलेलं नाही आहे आणि अनेक लोकांबद्दल ते काय काय बोललेले आहेत। अशा लोकांनी बीजेपीत राहण्याचा अधिकार नाही आहे विजय चौधरीला आणि त्यांनी बीजेपीचा पूर्ण बट्ट्याबोळ तर केलाच केला, पण आपल्या इतर गोरगरीब जनतेचा सुद्धा बट्ट्याबोळ केलेला आहे। त्यांनी राजकारणाचे विषय काढले की यांना पाडा। अरे तुम्ही बीजेपीत असून तुम्ही बीजेपीच्याच विरोधात बोलतायत, पक्षाच्या विरोधात बोलताय, ही कुठली पद्धत झाली आहे? पक्षाने याच्यावरती कडक कारवाई, निपक्ष चौकशी करावी पक्षाने। जर हे निपक्ष चौकशी झाली आणि त्याचं तथ्य आढळलं तर विजय चौधरींना आणि जिल्हा अध्यक्ष निलेश माळी यांना देखील बरखास्त करण्यात। गेल्या अनेक दिवसांपासून विविध लोकांचे विजय चौधरींशी बोललेले क्लिप व्हायरल होत आहे। त्या संदर्भामध्ये सातत्याने आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन याची सत्यता पाठवण्या करण्यासाठी आम्ही जाहीर आव्हान केलं होतं पोलीस दलाला प्रशासनाला की याची चौकशी करून हे करा। त्यानंतर काल अत्यंत आक्षेपार्ह घाणेरड्यारीत्या सन्माननीय खासदार माजी खासदार संसदरत्न हिनाताई गावितांच्या बाबतीत जो अश्लाघ्य प्रकार झाला त्याचा सर्वात पहिले आम्ही निषेध करतो आणि आम्ही प्रशासनाला मागणी करतोय की याच्यावर तातडीने चौकशी करून दोषींना ताबडतोब अटक करावी आणि भारतीय जनता पक्षाला मागणी करतो की अशा विजय चौधरींची ताबडतोब भाजपमधून हकालपट्टी करावी आणि राहिला प्रश्न दुसरा, याची चौकशी नाही झाल्यास आम्ही योग्य तो सनदशीर मार्गाने आम्ही आमचे आंदोलन करू।